ओळखल्या त्या भूमीचं दर्शन जरी घेतलं तरी माणसाचं जन्म मरण चुकते. ते व्रजभूमी आहे, परमात्म्याच्या चरणानं पवित्र झालेली आहे. असे सर्वजण त्या रथात बसून चालले. उद्धव किती निष्ठावंत भक्त होता, पण मनात विकल्प आला. रथ उभा केला. परमात्मा म्हणे काय करू? म्हणे देवा मा नेम राहिला. त्या ठिकाणी शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता स्मित हास्य करी जगत जीवन. परमात्मा हसायला लागला. म्हणे मी भेटलो तुला, आता कोणता नियम आहे? पण मनात म्हणे कोणता आहे? ये दर्शन घेऊ, तो नेम करून ये. अक्रूर यमुनेत गेला आणि यमुनेत उडी मारता बरोबर जळा माझी चतुर्भुज रूप दर्शन पाहून या क्रूर जाण. चतुर्भुज रूप दर्शन पाहिलं. अरे म्हणे बाप्पा रथात हात बसेलाय, ओल्या कपड्याशी झाला क्रूर. म्हणे बाप्पा देवा मा चुकलो, मी तुला ओळखलं नाही. म्हणून तुकोबा सांगतात ओळखीला हरी धन्य तो संसार. म्हणून माणसानं परमात्म्याची ओळख केली पाहिजे. तो कुठे आहे? प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून कोणाची निंदा करू नका, कोणाची लावलगाई करू नका, कोणाचा द्वेष करू नका. सर्वांच्या ठिकाणी परमात्मा आहे. त्याच्याकरता साधू सांगतात आणि काचे गुणदोष नका अनुमाना. कशा करता रिकाम काम करायचं आपण? आपलं काहीच होत नाही. फक्त परीक्षिती शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता ज्याच्या चित्तात मरणाचा आठव आहे, पण माणूस मरणाले भुलला ना. याच्याकरता शुकाचार्यानं जनकाचा दृष्टांत दिला. जनक महाराज मस्त 565 राण्या होत्या. भागवत कथा ऐकत होते, पण भागवत कथा ऐकत असताना एक अग्नी उभं राहून ते भागवत होते. व ऋषी संन्यासी सर्व बसले होते. आणि कथनारे महाराज त्या जनकाकडे हात करून सांगत, त्या ऋषी लोकांच्या मात की महाराज जन कथा सांगतात, तो रामच्या हात हेसला परमात्मा साधू कडे सांगावं नाही. सांगा ते का पोट द्या. देव साधू संत तसे जाणे सकळाचे अंतकरण नाईला बरोबर सांगू मला हा. म्हणून भागवत ओरडलं, ओम नमो गुरु धनवंतरी त्याची दृष्टी रुजामी त्या कोणी भवसागरी दुरी कोणी करबे. डॉक्टरले सांगते ते नुसतं हात की तुम्हाला नाडी धरली त्या हा फरक. म्हणून नर बाबा कशित केलं, अभ्यासाने जगी संत नाही. किती अभ्यास साधू होत नाही. पंडित होईन, ज्ञानी वेद शास्त्र जाणणारा साधू नाही हो. साधू करता माऊली सांगलं, अंगी व्हावे पण तरी तमय मिळलं कळो. तसं स्वयंसिद्ध आत्मा स्वसंवेद्य पाहिजे. म्हणून माऊलीने सांगलं ना, स्वसंवेद्य म्हणजे प्रत्यक्ष स्वयंसिद्ध होईल. जो भजन करते तो दशवेद्वारात जाते. भजन करता दशवेद्वारा जाईल. कोण गेलं? जनाबाई गेली. जनी दशवेद्वारी गेली. कालच्या त्याच्यात सांगतात, गोकुळ उडून गेले बाई तेथे न उरले काही. माऊली सांगते जळून या जाई न उरे काही. कापूर जवळ उरते काही नाही. तसे साधू संत असतात, भजन करून काम असतात, असतात. फक्त त्याचा भाव विठ्ठलाच्या ठिकाणी नाही. ज्यांना समजलं तेव्हा दुसऱ्या दिवस सांगत, साधू संत तुमच्या झोपायला गेले थांब. कशा करता होते सर्व जनक राजा दिवशी कथा सुरू झाली. शेवक सांगायला आला, राजा महाल शेतला पाहिलं. कोण ऐकते कथा? काय करते? कांद्याजोळ आहे, कोणी आहे काय ना वाटे काय ना काचेना आणि 2 घंटे आपण त्या पणाला देऊ शकतो. काय होणार आहे? बदल होत नाही, रुकावत नाही. आपण कीर्तन ऐकत नाही. कथे माझी बैसला परी कथी आपण बसेला कथणारही ते, पण सांगणाराच मन दर्शन नाही, शुद्ध नाही अंतन. तेथे काय करेल कथा लोभानं जर सांगणं सुरू असेल तर परिणाम होत नाही. ऐकणारा बदलत नाही. किती कीर्तन सुरू आहेत, किती कथा सुरू आहेत, काय कीर्तन काय? मुंगीच्या पायात का बी तम गेला नाही अजून. हो म्हटलं की माणूस बायात खोचते ना. काल की परवा सांगला हो म्हटलं की
सुनीले उलसक काही म्हणू दे, खंड्या घरी आणला की ठोकलं त्याचे कान असं म्हटलं. आणि ज्या महिने 9 महिने 9 दिवस वागवलं तिचं काय? विचार केला पाहिजे माणसांना. घरात कलह होणार नाही, समन्वय वाद साधला पाहिजे. पण तो या लोभामुळे, अभिमानामुळे, अहंकारामुळे मी काय काहीच नाही, किंमत नाही, तुला किंमत असतं तर मसंडीत फुकलंच नसतं. कुठभर तर राखून आम्ही त्या गंगेचं पवित्र पाणी काढतं, गंगेत न्या म्हणतात. तुकडोजी बाबा सांगतात वावरात 2 पिकं जास्तीचे होती, गंगेत टाका. अरे त्यानं जीवनभर परस्त्रीवर नजर ठेवली, हड्ड्या टाकल्या, त्याच्या हड्ड्या काय शुद्ध होतील त्या गंगेत? गंगा विटाळीन. ऐसे गयाचे आचरण, असं आचरण ज्याच्या गंगेत नाही, कधी देवाच्या जवळ नेऊन टाकल्या तर त्याला पवित्र पण नाही. म्हणून हरी चांगलं पवित्र दे अच्युत सर्वाळ. ते नेमानं जो भजन करते त्याचा देहच बळ होते, काहीच नाही करावं लागत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. कशाला तप करायला लागते, कशाला जप करायला लागते, सर्वेशी प्रेमानं वागा, हे खरं भजन आहे. याच्यापेक्षा भजन कोणतंच नाही. किती कथा ऐका, किती ऐका, किती पूजा, कधी रातभर दिवस त्या शंकराच्या पिंडीवर धारू ठेवली, अंदर पवित्र नशीन, शंकर परमा डोळे बी नाही उघडत. कशाला म्हणतात पूजा? जप त्याशी नाही. मन प्रसन्न माणसाचं मन पवित्र पाहिजे. दुर्जन येऊ, सज्जन येऊ, चांगला येऊ, या बसा. याला संगती पाहिजे, साधूची संगत पाहिजे. माणसाला समजत नाही. आजीवन दंभ. कोणा ऐकली कथा? जनक ना. अक्रूरान पाय धरले, रथ आणला, उपवनात सोळा, कंसाकडे गेला. म्हणे कंसा म्हणे काय? बलराम कृष्ण उपवनात आले, उद्या सकाळी तुझ्याकडे येतील. बस म्हणे कशा करता, तुले काय पाहिजे? अक्रूरान सांगलं, हे मा भाग्य आहे की तुला मार कृपा केली की ज्या परमात्म्याचं दर्शन कोणाला होत नाही ते दर्शन तू मला करून दिलं, हेच माई कमाई आहे. मला पैसा पाहिजे नाही, मला धन पाहिजे नाही, काहीच. तसं माणसाचं आयुष्य आहे. किती काय याच्यावर माऊली दृष्टांत देऊन सांगते की राज दरबारामध्ये गायन करणारा आला होता. गायन मस्त झालं, राजा प्रसन्न झाला. प्रधानजी याला आपला खजिना उघडा करून द्या, पण समय दिला 1 घंट्याचा. फक्त 1 घंट्यात याला काही नेऊ द्या. तसं समर्थ सांगतात 100 वर्ष वय नाही मी दे. माणसाला मर्यादा जरी 100 वर्षाची, तुला यात काय करायचं आहे? तर कबीर महाराज सांगतात, बालपण तो खेळ मगामा हो, तारुण पण मोकाम, म्हातारपण में कोकण लागे, कबस मरो बेराम. बालपण खेळात जाते, तरुणपण संसारात जाते, म्हातारपणा डोळ्यानं दिसत नाही, कुबुळ निघते, पायाने चालता येत नाही. बाबू मी पंढरीला जातो, घरीच मर, दुसऱ्याला त्रास देऊ नको. जा समय होता तर आता बाबा संसार होता, बाबू करता काय? धर्माय वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. समय समजला पाहिजे माणसाला. जाणून याचे जाणती तेच भाग्यवान होते. ज्याला समजते तो ते सोडत नाही. काय करावं लागते याच्याकरता? संसार सोडा लागते. काही 1 घंटा दिला ना, तसं तुम्हा आपल्याला कोणाला 60 वर्ष, कोणाला 70 वर्ष, कोणाला 50 वर्ष, त्याला 1 घंटा दिला. प्रधानजी सोबत खजिना उघडा करून दिला. हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी काय असेल नसेल ते पायात अर्धा घंटा गेला. तसा माणसाचा अर्धा आयुष्य संसार गोळा करत जाते आणि बंगला बांधत जाते. त्या राजाची गोष्ट नाही, ही माणसाची गोष्ट आहे. त्या मस्त बंगला बांधते, मस्त हाते पायात गमावते जाते, काय घरीचं पोता आणते. पहिले हिरे, माणिक, मोती भरते, मग चांदी न पोत शिवते. फक्त 5 उठतात, ओनली 1 मिनिट. तसा माझा शेवटचा क्षिते सर्व पाहते, घर पाहते, दार पाहते, बंगला पाहते, नुसतं डोळ्यानं पाहता येते.
काहीच नाही संगे, काहीच नाही नेता येत. त्या 5 मिनिटात तो पोतो उचलायला गेला, ते काही उचलला गेला नाही. सतली काळी बी नेता येत. कवडी कवडी माया जो हात नाही लंगोटा. खाली घरात 5 मिनिटं झाली, बेल वाजली, परमात्म्याचा वॉरंट आला की मग तरी कोणाचंच चालत नाही. काव गेले म्हणतात राव. रिकाम पोतं आणलं तसंच पडू दिलं. फक्त एक मूठभर 2 खिशात टाकले असते तर जीवनभर दुःख झालं नसतं. तसं संसारात जर माणूस परमात्म्याचा हरिपाठ घेईन तर मर्याच्या वक्ती त्याला सुखाची प्राप्ती होईल. हे घेणं काही कवटाभर घेऊ नका. फक्त संध्याकाळी काम धंदा झाली तर हरिपाठ घ्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी. अर्धा घंटा टीव्ही कमी पाहा, मोबाईल कमी पाहा. अर्धा घंटा बसा. पोरं सोरो मालक जर ऐकत नाही तर बस म्हणा घेऊ आपण हरिपाठ. पाडीले वळण इंद्रिया सकळ आणि सत्ता आमच्या माऊल्याच्या हाती. बाया म्हणतील तसंच माणसं करतात बरं कलियुग. त्याच्या पुढे जाताच नाही. माणूस पोरगा पसंत करते, बाई म्हणते काय त्याला तर नोकरीच नाही, लय 10 एकर वावर. हुकला संबंध. कलियुगात बाहेरलाच माणूस ऐकते, खोटं नाही. हा सत्यवाद आहे. हे व्यास महाराजांना काही 5000 वर्षाच्या अगोदर लिहून ठेवलेलं आहे. कलियुगात बाईची सत्ता चाली ना. भागवत महात्म्यात वर्णन आहे. माणसाचं काही नाही चालत. नाही माणूस बाई काही करीन पण घरी गेल्यावर नाही जमत बरं बाप्पा. हा सर्वेचा अनुभव आहे. लय माणूस म्हणते की आम्ही कोणाला काहीच समजत नाही, पण बाईच्या पुढे गेला की सर्वच समजावं लागते. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. काहीच नाही करावं लागत. साधं सोपं इथं भजन करा म्हणजे भागवताची प्राप्ती झाली. महात्मा बलराम दादा दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, रस्त्यानं चालले. आता रस्त्यानं चाललंय. बलराम दादांना मस्त केशरी रंगाचा पितांबर अंगावर धरला होता. डोक्यावर कुरळे केस होते, डोक्यावर मुकुट होता, मयूर पिच्छ होतं, पण पायात काही नव्हतं. कारण पुण्याचा संकल्प होता. जोपर्यंत मी कंसाले मान घरात नाही, दारात नाही, शेजाऱ्याशी नाही, कोणाशीच नाही. समत्वाचे मुख्य लक्षण सर्व ठाई असे नारायण, म्हणून राखावे अंतकरण सकळाचे. उद्धवा, अरे सर्वेचे मन राखले गेले पाहिजे. सर्वेशी माणसानं प्रेमानं बोललं पाहिजे. अरे याचा बजेट बसला पाहिजे, त्याचं असं कशा करता, असं करता बापा. काहीच नाही. तो बी मरीन, तुम्ही बी मरता. मरा लागते याची आठवण ठेवा. आणि भागवत म्हणजे मरणाचा आठव. त्यावेळेस राजा शुकाचार्य राजाला सांगतात, शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिता, ही सीता राजकन्या होती. बगीच्यात गेल्यानंतर फुलं तोडले, फुलं तोडता बरोबर राघू म्हणाले पाहिजे. माणूस म्हणते मी ना काय करेल नाही. तशी माणसाने ठोकर बी लागत नाही. ध्यान ठेवला. आपलं पाप त्या गोट्यावर जाऊन बसते आणि ते मग आपल्याला ठोकर लागते. त्यातून हजारो लोक जातात. तसा ऍक्सिडेंट होत नाही, तसा माणूस मरत नाही. कृत कर्माचे फळ जाणून शिक्षा भोगी स्वय. आपण आपलं कृत कर्म आहे ते आपण करेल आहे, ते आपल्याला भोगा लागेल. म्हणून माऊली सांगते ज्ञानेश्वरीत, उचित कर्मे आघवे आचरोणी मजार पावे, चित्तवृत्तीने असावे आत्मरूपा. कोणाला काटा रुटू नका याला उचित कर्म म्हणतात. कोणाला डुबू नका याला उचित कर्म म्हणतात. कोणाला फसू नका याला उचित कर्म म्हणतात. बरं, फसून लय कब्बा डब्बा केला, किती पैसे गोळा केले. नरहरी बाबा सांगतात, धन मिळविले कोटी, कामा नाही रे शेवटी. किती पैसा गोळा करा, तुमच्या काही उपयोगाचा नाही. समजलं पाहिजे, माणसाला जाणलं पाहिजे. म्हणून शुकाचार्यांना त्या परिस्थितीला सांगितलं, त्या राघोवर त्या महिनेचं प्रेम होतं, पण सीतान सांगलं तो राघू पकडून द्या. आणि त्यावेळेस ते महिना 7 महिन्याची गर्भिणी होती. राघोने पकडलं त्यावेळेस त्या महिनेनं शाप दिला होता. तो शाप ऐकून या जाणं द्रवले सीतेचे अंतकरण. मी काय केलं म्हणे तू 7 महिन्याची गर्भिणी असताना तू मालक तुला सोडून देईन, जसं तू माझ्यापासून माझा मालक घेऊन जाऊन राहिली. तो संकल्प त्या धोबीबाच्या मनात आला आणि तो रामानं सिद्धेला नेला. म्हणून 7 महिन्याची गर्भिणी असताना तिला जंगलात सोडून दिलं. म्हणून तुकोबा सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले. म्हणून माणसानं चांगलं काम केलं पाहिजे. माणसाच्या देहात
रिकामं काम करू नये, इष्टावर पाय देऊ नये. समजते ना? तरी माणूस तेच करते. माहित आहे की दारूनं घर बर्बाद होते, तरी दिवस नेला की गेला अड्ड्यावर. समजते ना? ज्याच्यामुळे खराबा होते ते माणसानं काम करू नये, ज्याच्यामुळे जन्म मरण बदलते ते काम करू नये. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. माणसाला काय माहित आहे? तुम्ही आपण म्हणतो आपण काहीच करेल नाही. मस्त. आता महाराज भागवत करतात, महाराज कीर्तन करतात, पण महाराज हे बाह्य भाव आहे महाराजचा. अंतकरणात काय समजते का आपल्याला? ते फक्त त्याला समजते, माणसाला नाही समजत. म्हणून चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं कोणाला सांगलं पाहिजे, कोणाला चांगला रस्ता दाखवला पाहिजे. ज्या रस्त्याने काटेकुटी आहेत त्या रस्त्याने पाठवूच नाही, आणि जर त्याला काही पाठवलं तर तुम्हाला काट्याकुट्यात पडावं लागते. हो, चांगलं कर्म करा, त्याच्याच करता हा माणसाचा देह आहे, आणि त्याच्याच करता हे भागवत आहे. यातलं काहीतरी घेतलं पाहिजे, थोडस तरी. हरिपाठ घ्यायचा नेम जरी केला तरी आपलं भागवत सक्सेस झालो की आम्ही हरिपाठ घेतल्याशिवाय जेवणार नाही, एवढा संकल्प करा. आणि हरिपाठ पाठ करायला काही नाही, वाचणारा असला की झालं. अरे हा तर हरिपाठ आहे. आम्ही भागवत कथेत सांगतो, ज्ञानेश्वर महाराजची आळंदी आहे. बाया पारायण करताना, पण ते पारायण करायला मोजक्याच बाया बसतात. काय तर आम्हाला वाचता येत नाही, आमची सवड नाही, काय करावं लागते? बरं सवड बी आहे तर ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वरी आहे तर चांगली साडी नाही. असंच आहे नाही. हा कलियुग आहे, हे ध्यानात ठेवता. ज्यांना बाईला काहीच नव्हतं, तिच्या लटा झाल्या होत्या तरी परमात्मा ये. आपण डेकोरेशन करून 7 दिवस ज्ञानेश्वरी वाचली, पारायण वाचली, विठोबा सपनात बी येत नाही. कशी गोष्ट आहे? मग आपण भक्ती करत नाही, आपण भजन करत नाही, आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही. कुठे आहे घागरलं छत्र? कुठे आहे? एक बाई होती, अंगठे बहादूर होती. पारायण सुरू होतं, म्हणे बा मला पारायण करायचं आहे, मला वाचता येत नाही. तो बा म्हणे फक्त तुम्ही बोट फिरवत जा. ज्ञान होय मुडा आधी महामूर्ख त्या दगडा. माऊली सांगते, मूर्ख असेल दगड असेल तरी त्याला ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानाची प्राप्ती होते. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. ग्रंथपाठ करावं लागते काय? ते बाई असा अंगोठा फिरवतो. अजून आहे ते बाई, त्या बाईच्या 9009 ओव्या मुखोद्गत आहेत. अंगठे बहादूर आपला 28 अभंगाचा हरिपाठ पाठ नाही. किती कठीण आहे. घरात हरिपाठ पाहिजे, 28 अभंग पाठ झाले पाहिजे माणसाचे. मस्त देवाची द्वारी, कारण नित्यनेमाच्या आचरण तेथे वशतो नारायण. अरे जरी नित्यनेमाचा फक्त संकल्प करा, सत्य संकल्पाचा दाता नारायण. नरहरी बाबाचा द्वारकेचा अभंग आहे, येथे पूर्ती मनोरथ. काय सांगतात बाबा? जेऊ घाली कीर्तन लोका, नावडे निज धाम द्वारका. भागवतात कथा कीर्तनात जो अन्नदान करते, परमात्मा म्हणते मी वैकुंठात नाही. अन्नदान करणारा, जीव घालणारा, त्याच्या जोड मी आहो. किती सोपं सांगते या कलियुगात माणसा करता. पण अन्नदान मी कसं करायला पाहिजे? भंडाऱ्याचे गहू असले तर निसून दिले पाहिजे, निसून. आणि यदा कदाचित आपल्याकडे पोया करायचं योगाला तर भाग्य समजायचं. कारण भागवतातलं कथा कीर्तनातली जी सेवा असते, देवाईले सुद्धा भेटत नाही. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्मा. कशा करता ही सेवा भेटत नाही. पण काही लोक आहेत, त्याचे दृष्टांत माऊलीने देऊन ठेवले. श्रीमंत माणूस होता, मस्त रोज वरण भात तूप ताज्या पोळ्या. पण एक दिवस त्या बाईचं मन दुखे. सुनबाई चांगल्या, रोज वरण भात पोळी गावरान तूप, मस्त जेवण झालं की बैठकीत बसायचं. कोणी भिकारी आला, पुढे होय.
त्या बाईला वाटलं भाग्यानं मागच्या पूर्वजन्मान तुम्हाला प्राप्त व्हायला. एक दिवस ते बाई जेवायला सासरा बसला. ते बाई सुनबाई पोया मस्त गरम पोळी वरण. म्हणे मामाजी म्हणे काय किती भाग्य आहे तुमचं. आणि कसं 2 कडी तूप भेटते, पोळी भेटते, वरण आहे, किती मस्त आहे. तो भिकारी आला होता, तुम्ही त्याला किती बोलले. म्हणे बेटा तुने डोळ्यात अंजन घातलं, याच्या पुढे मी असं करणार नाही. माझ्या दारी कोणी भिकारी आला तर मी त्याला रिकामं जाऊ देणार नाही. हो, कारण माऊली सांगते विन्मुख गेली अतिथी नाही का सुकृत संपत्ती. 12 वाजता जर आपल्या दारी कोणी आलं ना आणि तो जर विन्मुख गेला सर्व नष्ट होते. माणसाला माहित नाही तो अतिथी नसते, तो प्रत्यक्ष परमात्मा असते. मस्त गोडवून होते याचं. त्यातलं ते खर व खालचं मामूजेच्या लेंड्या फेंड्या गोळ्या केल्या आणि एका डब्यात भरल्या. आला तो मागणारा बाप. टेकून त्याला त्या झोईत चांगली ज्वारी आणली होती. यानं पोटभर धरलं आणि त्यात टाकून दिलं. त्याचं मन खराब झालं. हे या बाईले समजलं. हिनं 2 भाकरी वरण चटणी मस्त दिलं. म्हणे भाऊ हा बुडा एवढंही देत नव्हतं, पण काल मी याला इंजेक्शन दिलं म्हणून हा थोडासा बदल. काल याच्यापेक्षा बी चांगलं तुम्हाला वाढी नाही. तो गेला बापा. त्या बाईनं त्या डब्यातली ज्वारी घेतली शरभर आणि घरीच दळली. सासरे बोजाने बसले. मामाजीच्या ताटात वाढली. म्हणे सुनबाई हे काय. म्हणे काल तुम्ही भिकाऱ्याला काय वाढलं होतं. कारण तुम्हाला मेल्यानंतर सवय झाली पाहिजे ना खायची. तो म्हणे बापा हे आता खाल्ल्या जाते का. म्हणे तू भिकारी कसा खाईन. वृत्ती हे पालटून गेली जाणं. मन बदललं त्याचं. दुसऱ्या दिवशी मस्त निशेल गहू डब्यात घेऊन बसला. भिकारी आला की दिला. माणसाचं परिवर्तन व्हायला पाहिजे. आपण जे करतो ते दुसऱ्या करता आचरणात आणलं गेलं पाहिजे. त्याला म्हणतात कथा ऐकणं, त्याला म्हणतात भजन. पैसा लुटून देऊ नका, नाही थोडसाकच द्या, पण चांगला द्या. गहू द्या पण निसून द्या. कोणाला जीव घालत असाल तर चांगली भाकर भाजीने जीव घाला. त्याची तृप्तता झाली पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यांना ठेवा. दान बी करत असताना सत्पात्री केली आहे दान. मस्त मनापासून केलं पाहिजे. भंडाराही करायचं असेल तर मनापासून केला पाहिजे. भारत बी घालत असताना मनापासून मस्त समाधान झालं पाहिजे. चटणी भाकर काही गुलाबजामुनचं काम नाही. पण कसं मग घरी घरातले लोक बी जेवायला बसतात बरोबर असं म्हणायला पाहिजे वा वा आज काय स्वयंपाक झाला. गिरजाबाई स्वयंपाक करे आणि भाजी जर उरली. एकनाथ महाराजची पत्नी बाहेर झाडाला टाकली ते झाड हिरवं होय. अशी ते गिरजाबाई होती. तशी ते 57 मावल्याच्या हातात आहे. चटणी भाकरच करा. काही काही मावल्या चटणी वाटतात तर त्या चटणीचा सुवास गलीवर येते. आणि काही काही बाई त्या ठेसा करतात तर तोंडात बी गोड लागत नाही. किती फरक आहे. स्वयंपाक मस्त केला पाहिजे. मन लावून केला पाहिजे. घरातल्या लोकांना खाल्ला पाहिजे. याला भागवत ऐक ना म्हणतात. नाही तर काय ते म्हण बाया म्हणतात. काय म्हणतात बाया. म्हशीनं रांधलं हेऱ्यानं खाल्लं. असा संसार असेल तर काय उपयोग आहे. अरे संसार सुखा करता गेला. सुखासाठी करीशी तळमळ. संसारात विठोबा तुझ्या घरी येते. पंढरपूरला जायचं काम नाही. पती पत्नी हे परमेश्वराचं रूप आहे. मायबाप परमेश्वराचं रूप आहे. लेकरं भगवंताचे स्वरूप आहे. कसा संसार पाहिजे. गावाचं सोडा पण आपलं घर नुसतं बदललं तरी बस झालं. ऐकलं भागवत आपण. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. काहीच नाही करावं लागत. साधं सोपं. गेले बाबा त्या धोबीबाले मारलं. गोवर्धन उचलाची थापण मारली. 2 छकलं झाले. पुढे घेतली. पुढे गेल्यानंतर कुब्जा भेटली. कुब्जा 8 ठिकाणी वाकडी होती. नाथ माऊली सांगतात कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मद प्रीती. अरे ते का सुंदर होती. शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिता परमात्मा गेले आणि गेल्यानंतर कुब्जे म्हणे काय काय म्हणे चंदन आहे. चंदन कशाला म्हणतात. चंदनाचा थेंब निववितो कुडी.
उकळीच्या कढईत जर असली चंदनाचा एक थेंब टाकला तर ते तेल बर्फासारखं करते, त्याला चंदन म्हणतात. आणि ज्या साधूच्या दर्शनात देव दिसते त्याला साधू म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. म्हणे कुंजे चंदन मला लावणं, त्या कुब्जानं दिलं ते कंसाचं चंदन सोडून आणि परमात्म्याले श्रीकृष्णाची चंदनाचा लेप करून चित्ती झाले समाधान. पूर्ण अंगाले चंदन लावलं, परमात्मा आनंदित झाला. म्हणे कुब्जे त्या ठिकाणी वाकली होती. आता तो माणूस कसा चालते, आता एखादा लंगडा माणूस त्याला हसू नाही बरं नाही, ते त्याचं कर्म आहे. म्हणे कुब्जे मस्त काम झालं. कुब्जा म्हणे देवा माया कधी घरी कधी येशील. म्हणे कार्य झालं. परमात्मा म्हणे इकडे ये. परमात्मा इकडे आला तत्क्षणी भगवंतानी आपल्या पायाने तिचा डावा पाय दाबला, होण्या ठिकाणी हात घातला, सरळ झाली. अजून म्हटलं चालून काय. म्हणे देवा परमात्म्याने कृपा केली, रूप गुण आणि औदार्य संपन्न झालेल्या तिच्या मनात भगवंताशी मिलन झाले. मिलन म्हणजे तिचा जीव आणि परमात्म्याचा जीव एकरूप झाला. हे परमात्मा नामाचं मिलन आहे. जीव शिव एक होती तेथे प्रगटे तो श्रीपती. कुब्जा एवढी आनंदित झाली की तिचा देहभाव गेला आणि तिच्या हृदयात तिले परमात्म्याचं दर्शन सुरू झालं. याले म्हणतात भगवंताच्या नामाचं मिलन, भगवंताच्या कृपेचं मिलन. आपण तर भजन करतो, करत नाही असं काही नाही, पण हे वीरा या आपण घरी जाऊ. चाल म्हणते आता माझ्या घरी, तू माझ्या घरी चाल आणि माझ्याशी विवाह कर. खूप जम. परमात्मा म्हणे हे सुंदरी, आठ ठिकाणी वाकडे दिले. परमात्मा म्हणते हे सुंदरी, तुझे घर हे माणसाची काळज मिटविणार आहे. काय सांगलं परमात्म्यानं, जसं समर्थानं सांगलं दासबोधात, विश्वा माझी जितुके शरीर तितुके देवाची तो घरे. तो घर म्हणजे हे चिंता मिटवणारा, म्हणजे तो नाव जो कोणी घेईन त्याच्या चिंतेचा नाश होईल. अशा प्रकारे गोड गोड बोलून परमात्म्याने समाधान केलं. फुले कुलव्या पिठत्ती भेटला. परमात्म्याने त्याला मारून टाकलं, माऊत मारला. आणि त्या धनुर्यागाच्या दरवाज्यावर उभे राहिले हजारो लोक होते. पाहुणे तयाचे द्रवले अंतकरण. म्हणत किती पोरं चांगले आहेत. अरे त्या परमात्म्याला पाहता बरोबर माणसाचं चित्त समाधान होते ना. तुझं पाहता विठ्ठला देवभाव हार बोला. रस्त्यान चालले मुष्टिक चाणूर आले. म्हणत गडे हो तुमचं फार रूप चांगलं आहे. बळराम दादा म्हणे, दादा बळराम दादा कृष्णात फरक होता. कृष्ण परमात्मा बळराम दादा म्हणे मस्त काम आहे. ते म्हणत गळे हो आमच्या राजाचं नाव घ्या म्हणा, कंस महाराज की जय. बळराम दादा म्हणे माहीत ठाऊक काय नाही, भपरायची वाण नाही. मुष्टिकन चानूर महाराज दिसतात ते लहान, मूर्ती लहान, कीर्ती महान. लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान लहान होते पण कीर्तिवान झाले होते. कशामुळे? फक्त आचरणामुळे. माणसाचं आचरण जर चांगलं त्याची जगात कीर्ती होते. पंडित जवाहरलाल नेहरूच्या पोरीचं लग्न होतं, ठरलं, काही काम पडलं, बसले दोघं पती पत्नी. म्हणत आता पैशाचं कसं ऐकलं. ते बाई म्हणे थांबा. घरात गेली आणि त्या पंतप्रधानाच्या पैशाच्या यातून महिन्यातून मानधनातून 2-2 रुपये वाचले. त्या बाईने भरपूर पैसे दिले. लालबहादूर शास्त्री म्हणाले कशाचे आहेत. म्हणे तुम्हाला पगार भेटते त्यातले मी वाचवले. थांब म्हणत गेले आणि राष्ट्रपतीला पत्र दिलं की आमचा पगार कमी करण्यात यावा, शिल्लक राहते. कसं आचरण होतं त्याचं. ज्यावेळेस मोदीनं 500च्या नोटा बंद केल्या त्यावेळेस किती नोटा निघल्या पाहिजे. व्यवहार करू नये, मालक हा परमेश्वर असते. पतीशी न बोलावे असत्य वचन, हे शास्त्र सांगितले. मालक कसाही असो त्याच्याशी खोटं बोलू नये. हो, पण त्यानं दारूले पैसे मागले तर देऊच नाही. तर लाडकी बहीण आली 1,500 गोळा झाले की आण 500 रुपये नाही.
मस्त त्याचा सदुपयोग करा. पण बहुतेक शिल्लक तर काही कोणाजवळ नाहीच. येता पडता बरोबर घाई होते. काय करतात मावल्यान, किती साड्या आणतात आणि काय काही समजतच नाही. घरात मावत नाहीत काही साड्या पिटे, तरी मला साडी पाहिजे. निरर्थक खर्च आहे हा. पैसा सांभाळून ठेवला पाहिजे. पैसा संरक्षण आहे. हो, पैसा नसला तर माणसाला काही किंमत नाही. पैशाचा सांभाळ केला पाहिजे. निरर्थक खर्च करू नये. आपला निम्मे पैसा तर त्या ब्युटी पार्लर मध्येच जाते. पैशाचा उपयोग, पैसा म्हणजे लक्ष्मी आहे ना, तिचा सांभाळ नाही झाला तर कसं होईल. सांभाळ केला पाहिजे धनाचा. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. बलरामाला क्रोध आला. चला म्हणे आपण कुस्ती घेऊ. बाबा ते परमात्म्याचं काम आहे. माणूस लय करते बरं, पण परमात्मा कसा बजेट बसवते माहीतच नाही. मुष्टिक चानूर भिडले. परमात्मा असा झाला तो त्याच्यानं मेला. मुष्टिक मेला, चानूर मेला, आणि जे धनुष्य ठेवलं होतं परमात्मा गेला. धनुष्य मोडलं. राजा परीक्षितीने शुकाचार्याला धनुष्याची कथा विचारली. शुकाचार्य सांगत असताना जनकाच्या भुवनामध्ये धनुष्य होतं. त्याची कथा सांगत असताना जमदाग्नी ऋषी आणि रेणुका माता राहत होते जंगलात मस्त. तरी सहस्रार्जुन गेला. हजारो लोक सोबत होते आणि सांगलं, महाराज आमची जेवायची व्यवस्था करा. महाराज म्हणत काही हरकत नाही. आता आपण स्वयंपाक करतो तरी धुपूट झालं. जा म्हणे या. कामधेनू होती. इंद्रानं देर तवा बुंदी, बासुंदी, गुलाबजामुन, पुरी मस्त स्वयंपाक झाला. सर्वेचे जेवण झाले. सहस्रार्जुन गेले. म्हणत महाराज धुपूट नाही, चूल नाही, काही नाही, स्वयंपाक कसा काय झाला. माणसाला हरिक होते आपल्या ठिकाणची चांगली वस्तू असली तर. चला म्हणत महाराज गेले. म्हणत हे कामधेनू आहे, हिच्यापासून सर्व होते. मग ते कोणाची होती? जमदाग्नीची. हा म्हणे मला पाहिजे. अरे आपलं नाही ना ते, कशाला आशा करायची. केली बा जमदाग्नीशी लढाई सहस्रार्जुनाला. लढाई होत असताना दोघांची लढाई जोरात आली. पण रेणुका मातेनं त्यात मध्यस्थी करायला गेली तर त्या सहस्रार्जुनानं 21 घाव केले रेणुका मातेच्या अंगावर. आणि परशुराम विद्या शिकायला कैलासात जायला होते. हे जाणून या परशुरामदानं तेथेच केला संकल्प महान. त्रिसप्तके पृथ्वी निक्षत्रिय करीन जाण. तटीच संकल्प केला म्हणे मायच्या अंगावर 21 घाव केले. वंदोन या शंकर चरण. पाय धरले म्हणे महाराज मी आता संकल्प केला तो पूर्ण करायकरता साधन पाहिजे. शंकरे देऊनिया धनुष्य. ते धनुष्य शंकरानं दिलो. परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली. ते परशुराम महाराज चालत चालत जनक नगरीत आले. जनक महाराज बसले होते. परशुरामाशी पाहताची जाण दचकले जनकाचे अंतकरण. या म्हणे आदर सत्कार केला. परशुरामानं धनुष्य बाजूला ठेवलं. त्याला म्हणत जेवायला गेले. सीता 5 वर्षाची होती. आता लेकरं आहेत. सीता गेली ते धनुष्य घेतले. एक पाय इकडून एक पाय इकडून हटगोळ्या हटगोळ्या खेत बसले. परशुरामाचं जेवण झालं. जनक महाराज विडा दिला. परशुराम आले आणि आरुष ठोकली. म्हणे जनका जेने धनुष्याची केली चोरी तो दाविगा मध झडकरी. अरे ज्यानं माझं धनुष्य नेल तो कुठे आहे. तव जनके देखिले सीतेशी हे पावोनिया आनंद मानशी. अरे आपलीच पोरगी आहे सीते. तरी धनुष्य लागलं. सीता पळत गेली खिंडाऱ्या. 7 वर्षाची पोरगी. लेकराईले धाक दाखवू नाही, लेकराईले मारू नाही. माणसाला माहित नाही त्याचा परिणाम. पाण्यात लेकरू टाकलं की अद्वा गाणे म्हणू नाही. त्याच्याही कथा सांगेला त्या बाई तो येईन आणि तुला घेऊन जाईन असं कधीच म्हणू नये. देवाचे गाणे म्हणा.
देवाचं नाव घ्या, नाही तर पाण्यात टाकले की कोणचं गाणं म्हणतात बाया काही काही, ते म्हणू नाही, त्याचे परिणाम होतात. हो, समजलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. संसार सुखाचा आहे, माणूस ते करत नाही. जनक महाराज गेले, त्याला वाटलं आपल्या 5 वर्षापूर्वी खेळ आणलं, उचलायला गेले, दोन्ही हातला न उचलले ते धनुष्य दान. जनक महाराज म्हणत, काय गोठ आहे, आपण आपल्या पोरगीला ओळखलं नाही. 5 शिते वीरे बोलावून राजाची आज्ञा 500 वीर आले, पण ते हाले बी ना. हे परशुरामे देखून या जाण परशुराम पाहून राहिलता. काय सत्ता आहे ते, शक्ती किती आहे. जनक राजा क्रोध आला होता, गेला म्हणे सीते इकडे ये बा. सीता पळतच आली, जनकाच्या टोंगायला म्हणे काय बा, म्हणे धनुष्य उचल. एक पाय कोण आणि एका हातानंच उचल, हात गोळा. जनक महाराज म्हणत, बापा हे साधं काम नाही, 500 लोकांच्या ना ते हल्लं नाही आणि सीता उचलून घेते, केवढं भाग्य आहे. हे परशुरामे देखून या जाण जनकाशी सांगितली खून. जनका, ज्यावेळेस तू सीतेचा स्वयंवर करशील त्यावेळेस जो या धनुष्याने बाण लाईन तो हिचा मालक होईल. ते धनुष्य त्या ठिकाणी ठेवलेलं होतं धनुर्यागात. परमात्मा गेला आणि ते धनुष्य मोडलं. कंस महाराज बसेलच होते, बाजीवर आले, मामा माईचा भाऊ, मामा इकडून तिकडे तिकडून इकडे गेला कंसाचा प्राण. ज्योती माझी ज्योत गेली मिळून. कंसाच्या देहातून ज्योत निघाली आणि परमात्म्यात सामावली. त्यावेळेस राजा परीक्षित विचारता, शुका कंसानं मरेपर्यंत देवकीला दुःख दिलं, मरेपर्यंत सर्वांचा नाश केला, साधूले छळना केली, त्याला प्राप्ती कशी झाली. तेव्हा शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता ते निळूपणे एका अभंगात वर्णन केले आहे. निळा म्हणे द्वेष हिरण्यकश्यपा झाले कैसे, विरोध भक्ती करता ही देव दोडे. हिरण्यकश्यपूने विरोध केला, परमात्म्याची प्राप्ती झाली. कंसाने विरोध केला, परमात्म्याची प्राप्ती झाली. पण कंसाले रात्र दिवस कृष्ण दिशे, पाण्यात कृष्ण, अन्नात कृष्ण, झपीत कृष्ण. कृष्णे वेधिले माझे मन, दाई दिशा कृष्ण रूप जाणून. कंस कृष्णमय होय आपणा. राजा परीक्षिता रात्रंदिवस त्यानं परमात्म्याचं चिंतन केलं, म्हणून तो कृष्ण रूप झाला. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. काय करावं लागतं, विरोध भक्ती आपल्या ज्ञान होत नाही, साधिष्ट होत नाही. मग बस कंस मेला, उग्रसेन राजा केला. उग्रसेन राजा झाला, साधू संत आले, भजनाला सुरुवात झाली, कीर्तनाला सुरुवात झाली. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्म्यनां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतानां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भजनाची स्थापना करणं याला धर्माची स्थापना म्हणतात. भजन म्हणजे सनातन धर्म, कोणाला विचारायचं काम नाही. सनातन म्हणजे विठोबाचं नाव. कुठे जाता असं असताना कंसाच्या परमात्म्यानं उग्रसेना राजा केलं, पण आठव झाला म्हणे आपल्याला जन्म देणारी मायाटीच आहे. परमात्मा बंदी शाळेत धावत गेला. 7 वर्षाचा परमात्मा होता. देवकी मातेचे केस दुसर झाले होते, पण पाहिलं तर म्हणे पोरगा आहे. मातृत्वाचे कैसे प्रेम झाला, स्तनी द्रवला पाना. म्हणे मा पोरगा तर नशीन, मायछातीत दूध दाटून आलं. तसाच परमात्मा जवळ आला. देवकीने ओसंगा घेऊन करी त्या कृष्णाशी स्तनपान. पण दूध पाजत असताना देवकीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ते कृष्णाच्या गालावर पडत होतं. काय त्या यशोदेचं भाग्य होतं की तिनं तुले नाऊ घातलं, माखू घातलं, तुले जीव घातलं. ते प्रेम जाणून या जाण नेत्री आहे जीवन. ते प्रेम जाणून देवकी मातेच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
परमात्मा सावध झाला, बंदीशाळेतून बाहेर आणलं. असं असताना कंसाच्या 2 पत्न्या होत्या, एक आस्ती होती आणि एक पास्ती होती. आस्ती म्हणजे आपल्या जवळ असणारा पैसा, पास्ती म्हणजे बँकेत असणारा पैसा. ह्या कंसाच्या 2 पत्न्या आहेत. हो, डोंगरे महाराजने याचं वर्णन करायचं. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद पाण्याने गेला. श्री जय पंढरीनाथ भगवान की. बायाचा स्वभाव जरासंधाच्या पुरी होत्या. त्याला मला अशी भटकेपणा करलो गेल्या तर पुरी सासरून आल्यावर मायचे कान करतात. तेवढ्याच जरासंधाला म्हणे काय म्हणतात पुरी, म्हणे तुमचा जवाई मारला. शुकाचार्य सांगतात शब्द बोला कुशलत्वे जाण. बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. आपल्या बोल्यापासून जर कोणाचा जीव जात असेल, हे उपनिषद सांगते सत्यम वचनम न ब्रुवीत. खरं असलं तरी बोलू नाही, कारण त्या खऱ्यामुळे घर बर्बाद होते. झाकून ठेवा, बोलूच नाही. माहित आहे हा कोणालाच सांगू नका. त्याला परमार्थ म्हणतात. नाही ते एखादी गोष्ट माहिती लागली, तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे का, पुऱ्या गावात कशा करता सांगते रे बाप्पा, ते काही काम नाही. म्हणून सत्य असलं तरी सांगू नाही, बोलू नाही. सतरा वेळा जरासंध पराजित झाला, जमलंच नाही. पण 18व्यानं निराश बसल्यानंतर नारद महाराज आले. काय जरासंधा बोलता म्हणे, नारदा 17 वेळा पराजित झालो, आता काहीच नाही म्हणे, घाबरू नको म्हणे. काऊन? त्या काल येऊनाले यादवाई पासून मरणच नाही, मृत्यू काल येऊनाशी जाण. त्या काल येऊनाले यादवाई, अरे म्हणे तो माझा मित्रच आहे. बोलावलं काल येऊना. नारद मरत म्हणे काय मित्र कशा करता? अरे म्हणे 17 वेळा गेलो, पराजित झालो, ते यादवाईनं मला हरवलं. भेऊ नको म्हणे, आता निश्चय करा. 23 अक्षणे घेऊन मथुरेला वेळा दिला. परमात्म्याला समजलं की आता याचं मरण यादवाच्या हातीने. परमात्म्यानं रातोरात द्वारका निर्माण केली. म्हातारा म्हातारी तपेलं भांड गाय म्हैस नेऊन टाकलं आणि एकटाच परमात्मा मथुरेत राहिला. इकडून जरासंध बसेला, निघून काल येऊन आहे. दिवस निघला, परमात्म्यानं दरवाजा बाजूला केला, पळत निघला. म्हणे मित्र हाच आहे तो, बस म्हणे तू आट्टा धरतो. परमात्मा कोणाच्या हाती लागत नाही, परमात्मा कोणाच्या बांधला जात नाही. फक्त लोक म्हणतात धरला पंढरीचा चोर. परमात्मा फक्त एकाच ठिकाणी आहे. आम भक्ता पराधीना, जो करी माझे भजना, उद्धवा त्याच्या दृष्टी येई मी जा. त्यालाच मी दिसतो, परमात्म्याच्या अधीन व्हावं लागतं. हो, चालला बापू पैत जाता 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 परमात्म्याला समजलं याचा सांधा कुठे आहे. गुहेत उतरला, मुचकुंद गुहा सांगली ती. त्या गुहेत तिथे मुचकुंद गुहा का म्हणतात, हे शुक्राचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं की इंद्रानं लढाईच्या वेळेस मुचकुंदानं मदत केली होती. आणि मुचकुंदानं सांगलं होतं की मला मोक्ष पाहिजे आता. इंद्र म्हणे आम्ही ते देऊ शकत नाही. म्हणून माऊली सांगलं इंद्र चंद्र महेंद्र नित्य पूजती निरंतर. इंद्र चंद्र महेंद्र त्या विठोबाची पूजा करतात. आपण कोणाची करायला पाहिजे? ब्रह्मा विष्णू महेश्वर नित्य ध्याती निरंतर, तो हा उभा विटेवर. अरे तिन्ही देव त्याचं पूजन करतात, आपण त्याचंच भजन केलं पाहिजे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. काहीच माणसाने रिकामा काम करू नये आणि इतर काही नादी लागू नये कोणाचा. कोण काय सांगते कोण काय सांगते, यात काही लिहिलं आणि त्यात काही लिहिलंय. सर्वेत लिहिला विठोबा, जगातल्या नद्या समुद्रालाच भेटतात. सकळ ग्रंथ नामाची आत, मागचे पुढचे पुढे होतील ते विठोबाच्या नावात आहे. आणि ते विठोबाचं नाव तुम्हाला आपल्याला घेता येते. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की.
उतरला त्यात तो काल येऊन बी. तर इंद्रानं सांगलं होतं तू एका ठिकाणी झोपून राह, तुले परमात्म्याचं दर्शन होईल. तरी तो मुचकुंद झोपेल होता. मुचकुंद कोण आहे? मांदाचा पुत्र मुचकुंद जाण. मांदात राजाचा पोरगा मुचकुंद होता. तेथे तो पहुडला जाण, तरी झोपेल होता. परमात्म्यानं पितांबर घेतला आणि त्याच्या अंगावर टाकून दिला. आता काल येऊन रागारागानं आला, लत्ता प्रहार मुचकुंद अशी करून दुखविले तयाच्या अंतन लतच मारली. डोळे उघडले, अरे ज्याला वरदान होतं की मरणार नाही, दड 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 चपला तो काल येवर. अरे म्हणे आपल्याला देवान सांगली, इंद्रान सांगलं होतं, मागे परतून पाहिलं की परमात्म्याचं दर्शन. जव पाहिले परतून तव चतुर्भुज रूप दर्शन. पाय धरले परमात्मा म्हणे काय पाहिजे ते माग. ते तुकोबान सांगलं, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाय वेळोवेळा लाटा बले मन लागली से गुढी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पायी सुख सर्व आहे. आता काही देऊ नको. तो मुचकुंद म्हणजे पंढरपुरातला भक्त पुंडलिक, त्याचा अवतार आहे. म्हणून विठोबा त्याच्या पुढे उभा आहे, तिष्ठत उभा राहत असे. त्या मुचकुंदाची कथा शुकाचार्याने सांगितली. राजा मुचकुंद हा जो भक्त पुंडलिक होता, हा श्रीमंत कुळातला मुलगा होता, एकदम सुखी. विवाह झाला. विवाह झाल्यानंतर बाई स्वरूप सुंदर मस्त पैकी माय बापाला दिलं सोडून त्या बाईची सेवा करत होता. माय बापाचं काही नाही. एक दिवस भक्त पुंडलिक कुठेतरी गेला. ते बाईच म्हणे, सुन बाई आणा म्हणे, आता बाई मी बैगुण घासतो. आता गॅसवर काही काय होत नाही, त्यावेळेस चूल होती म्हणून ते काय होय. ते बाई घासायला गेली आणि माय बसेल. ते काय हात होता बरोबर भक्त पुंडलिक आला, साबणानं त्या बाईचे हात धुतले आणि आला आणि म्हातारीच्या कमळच्यात लात घातली. म्हणे तुला लाज वाटत नाही काय? एवढी माई बाई सुकुमार आणि तू तिला काम सांगत. नेत्री वाये मातेच्या जीवन. माय बापाची सेवा ज्या घरात असते ना, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याले माय बाप आहेत ना, फक्त माय बापाचं रोज दर्शन घेतलं की विठोबा तटीच आहे. अवडंबराचं कामच नाही. कोणाच्या म्हण्यावर नाही, कोणाच्या ग्रंथावर नाही. हा अनुभव आहे भक्त पुंडलिकाचा. चला म्हणे तीर्थयात्रेला जाऊ. मायबापाच्या गळ्यात दोरी अटकवली, बाईले खांद्यावर घेतलं. म्हातारे मायबाप दोरीनं बोलत चालू. हे देखून या जाण द्रवती अंतकरण. लोक म्हणत काय हा पोरगा आहे. तसं कलियुगात ज्या घरात मायबापाले त्रास आहे, ज्या घरातले मायबाप वृद्धाश्रमात आहे, समजून त्याला बजेट बशावर आला. आणि ज्या घरात मायबापाची सेवा आहे तरी पांडुरंग परमात्मा उभाच असते. म्हणून म्हाताऱ्या माणसाला त्रास देऊ नये, म्हाताऱ्या माणसाची सेवा सोडू नये. पैसा असून बी त्याला त्रास असेल तर काही उपयोग नाही. त्याची सेवा झाली पाहिजे. कशी असो ते मायबाप आहे, त्याची हिसावटी करू नये. माय तिकडे बाप इकडे नाही. लोक हिसावटी करतात तर अर्धा कोपर तोडतात. एक तिकडे एक तिकडे हिसावटी आहे काय? परमात्म्याचं भजन पाहिजे, घरात कलह होणार नाही. आणि ज्या घरात मायबापाची सेवा नसते तरी लक्ष्मी वास करत नसते. जाता जाता थकले, कुक्कुट स्वामीचा आश्रम लागला. मस्त बसले तरी बाई खांद्यावर, मायबाप ओळख आणले तरी बाईचे हातपाय दाबले. तुझे हातपाय दुखत असतील, पाय लोमकले काय बापा. तेवढ्यात 12 वाजता तरी 3 बाया आल्या, काळ्या शार होत्या. मस्त आश्रम झाडून काढला, सडा टाकला, शिंपडला. जशा जशा त्या बाया सेवा करत होत्या तसं तसं त्याचं रूप बदलत होतं. दिव्य रूप तयाशी प्राप्त झाले जाण. हे पुंडलिके देखून या म्हणे. ह्या आल्या तर कायशार होत्या आणि आता ह्या कशा झाल्या. बाईले बाजूले केलं, त्या निघून गेल्या. कुक्कुट स्वामीचे घेऊन या दर्शन गेल्या, त्या निघून तटी गेले. पाय धरले म्हणे महाराज
या 3 बाया आल्या होत्या म्हणे. हो, त्या कोण होत्या? गंगा, यमुना, सरस्वती. गंगा होती एक, यमुना होती आणि सरस्वती. म्हणे त्या तर कायशर होत्या. कुकुट स्वामी सांगतात, तुझ्यासारखे मूर्ख, तुझ्यासारखे पापी त्या गंगेत यमुनेत जातात, त्या पापामुळे त्याला काळीमा येते आणि आमची सेवा करून ती पाप नष्ट होते. तुझ्यासारखे मूर्ख जे मायबापाला त्रास देतात आणि गंगेत आंघोळीला जातात, त्याच्या पापामुळे त्याला तो कलंक लागते. पण होता संतांचे दर्शन, होई अंतःकरण निर्मळ, त्या पवित्र होतात. ऐशे ऐकून या वचन ऐकलं बापा. बाईले बाजूला केलं तर तीर्थयात्रा कॅन्सल केली. भक्त पुंडलिक मायबापाची सेवा करत असताना मान बी हालू देत नव्हता. तेवढ्यात परमात्मा प्रसन्न झाला. नामदेव माऊली म्हणते, का रे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. पांडुरंग परमात्मा आले म्हणे, पुंडलिका म्हणे मायबापाची सेवा करून राहिलो तटीच थांब. म्हणून त्या पुंडलिकाने ईट फेकली. त्या विटेवर तो परमात्मा उभा आहे. कशामुळे? फक्त मायबापाची सेवा केल्यामुळे. ते मायबाप तुम्हाला आपल्याला आहेत की नाही? आहे, पण त्याचा सेवा करायचा योग कधी येईल? पुढच्या जन्मात. अरे या जन्मात गणुदास म्हणे, आधी ही पर्वणी घ्यावी साधोनी पयोषणाने. ज्याला मायबाप आहे त्याने मायबापाची सेवा सोडू नये आणि बाईची सेवा करू नये. मग बाई टाकाऊ आहे काय? बाई आहे म्हणून माणूस आहे. काही विचार करायला पाहिजे. तुकोबा सांगतात, राखावी बहुताचे अंतरे, भाग्य येते तदनंतर. भाग्य या नाव परमात्म्याची प्राप्ती. असा परमात्मा त्या दिला करत असताना त्याचा उद्धार झाला. जरासंध थकला म्हणे, कालीवन मेला. इकडे बाबा द्वारकेत सर्व लोक परमात्म्याला पाहायला चालले. परमात्माच नव्हता, सर्व होते. वसुदेव महाराज सर्व नारद तुंबर. तिकडून परमात्मा इथं खेपी दिसला. आता परमात्मा दिसल्यानंतर सर्व गेले दर्शन घेतलं. वसुदेव महाराज बी गेले. नाही म्हणे, बापा तू तर मग बाप आहेस, तू मी दर्शन घ्यायला पाहिजे. वैकुंठ पाणी आल्यावर कसं जाईल? वसुदेवाच्या नेत्रीवाही जीवन, नारदा मदला घडवी दर्शन. नारदा, अरे एकदा तरी मला याचं दर्शन करून दे. नारद महाराज म्हणत, तुम्ही काय मागलं होतं? म्हणे पोरगा होय. तटीच अटपलं म्हणे. पोरगा झाला ना तो. पण माऊलीने सांगलं, पितयाने वंदावा कुंभार. पोरगा जर चांगला असेल तर बापानं पोराचे पाय धराव. सर्व मस्त आनंद झाले. लोक म्हणत, आता वसुदेव राजा होईल. बाबा उग्रसेन राजा केला. उग्रसेना इकडे ये आणि द्वारकेचं राज्य कर. असं असताना राज्य चांगलं सर्व झालं. सर्व त्या ठिकाणी असताना गोपाल कृष्णाला लीला करायची होती. ते लीला करण्याकरता परमात्मानं सांगून ठेवलं, उद्धवा असा जो असते तो भाग्यवान असते. म्हणून माणसानं परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन शोधलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. सर्वांचे विवाह झाले. परमात्म्याचा सुद्धा विवाह झाला. आता परमात्म्याचा विवाह एक नाही. शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता 16 सहस्र एकशते अष्टनारी असोनी असे जो बाल ब्रह्मचारी. 16,108 बायका होत्या परमात्म्याला. अष्टनायिका मुख्य होत्या. गीतेत 17व्या अध्यायात जे वर्णन करेल आहे, ह्या ज्या परमात्म्याच्या मुख्य 8 पत्न्या आहेत, या पत्नीचं वर्णन करताना ही अष्टधा प्रकृती आहे. हो, ह्या अष्टधा प्रकृती म्हणजे परमात्म्याच्या 8 पत्न्या. पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या अष्ट आहेत. आणि 16,100 म्हणजे ह्या वेदाच्या रुची आहेत. त्या भौमराजांना बंदीत टाकल्या होत्या त्या कन्या. अशा 16,108 पत्न्या झाल्या. आणि रुक्मिणी पासून सांब मुलगा जन्माला. अति सुंदर तो दान पाहुणे तयाचे रूप मान. एकदम सुंदर होता, पण विनाशकाली विपरीत बुद्धी. नाशाचा समय येते, माणूस त्याच वाटेनं चालते.
आता परमात्म्याचं काम होतं 125 वर्ष परमात्मा या मृत्यू लोकात राहिला. स्वर्गातले देव लोक म्हणत या तुम्ही आता लवकर. परमात्मा म्हणे मी जे कुळ निर्माण केलं त्या कुळाचा नाश केल्याशिवाय मला येता येत नाही. म्हणून परमात्म्याने संकल्प केला. ते सर्व बसले. माऊली सांगते एका ठिकाणी बरे नव्हे ही थट्टा भल्या भल्याशी लावला बट्टा. थट्टा मस्करी विनोद कोणाचाच करू नये. आणि आजकाल तो विनोद कीर्तनाशिवाय दुसरं काही होतच नाही. विनोद थट्टा आणि मस्करी हे पत्नाले याच्या गोष्टी आहेत. 2-3 जण गोळ्या झाले, 4-5 जण सांभाळे म्हणत झाले ते गोमतीच्या तीरावर साधूबाबा शेरा त्याची आपण थट्टा करू. मस्त सांभाळे साडी नेसवली, पोटात चिंक खोसले. तुकोबान सांगितलं चिंगुरटे घालून वाढविले पोट गर्भाचा बोबाट जना माझी. एकाने एक हात धरला, एकाने एक हात धरला, बाजूला उभं केलं. म्हणत महाराज आसन्न गरोदर बाई गर्भवती आहे, पुसेला जावयाशी थोर तुम्हाला विचारायला तिला असते इले पोरगा होईल की पोरगी. जाणून या तयाचे अंतकरण ऋषी काय बोले वचन पाहिलं म्हणे छळ्याले आले. साधूशी छडीले त्याची फळ आली. साधूची छळणा करू नये. लक्ष्मण महाराज साधू होते. मारीच्यानं रूप धरलं हरणाचं. सीतेची इच्छा झाली मला तोळी पाहिजे. प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे गेले. लक्ष्मण महाराज आश्रम होते. रावणानं किंचाळी केली. सीते म्हणे लक्ष्मणा माझ्या नवऱ्यावर आघात झाला, त्याला सांभाळण्याकरता जा. लक्ष्मण महाराज म्हणत आई मला बंधन आहे, मला रामानं नाही सांगेल. म्हणजे तुमच्या मनात विकल्प आला. राम म्हणून जाऊन सीतेने मला बोलावं. साधू होते लक्ष्मण महाराज. कसे साधू होते? ब्रह्मचर्य हे जीवनवीर्य नाशे स्मरण या पुस्तकात सांगितलं आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले, लक्ष्मणाची परचित्ती पायाची होती, त्यावेळेस दागिन्याचं गाठोडं बांधलं आणि लक्ष्मणाच्या पुढे टाकलं. लक्ष्मणा हे कोणाचं आहे? ना जाना भी गडसरी. दादा हे गडसरी म्हणजे गौपोत कोणाचे आहे मला माहित नाही. ना जाना मी कुंडले, हे कुंडले कोणाचे आहेत मला माहित नाही. जाना भी नृपुरे, फक्त हे माझ्या सीताईचे घुंगरा आहेत एवढं मला माहित आहे. 14 वर्ष 14 दिवसामध्ये लक्ष्मणानं फक्त सीतेचे पाय पाहिले. कशाला म्हणतात साधू? कशाला म्हणतात संत? परस्त्रीचे रूप न पाहे आपण, हे संतांचे मुख्य लक्षण. दादा हे मला काहीच माहित नाही. हे प्रचित्ती घेत असताना सीतेच्या मनात विकल्प आला, मनाले दुःख झालं. वाल्मिक महाराज सांगतात लक्ष्मणाच्या नेत्री वाहे जीवन द्रवले लक्ष्मणाचे अंतकरण. काही हरकत नाही म्हणे आई म्हणून रेषा ओढली. म्हणे आई हे रेषा ओलांडून येऊ नका. साधूने सांगलं होतं. तेवढ्यात त्या रावणाला वेश धरला. ओम भिक्षांती देई माम. सीता घेऊन आली. म्हणे नाही मी बंधनातलं घेत नाही, तू बाहेर ये. लक्ष्मणाची मर्यादा ओलांडली, रावण सीतेला घेऊन गेला. साधूची मर्यादेचं जो उल्लंघन करते त्याला दुःखाची पापी होते. लक्ष्मण महाराज साधू होते. सीता आई परमात्म्याची पत्नी होती, लक्ष्मी होती. तिले जर दुःख सुटलं नाही तर तुम्हा आपल्याला सुटेल. म्हणून आचरण कसं करावं, जीवन कसं जगावं, संसारात कसं राहावं हे भागवत सांगते. मनात चालत नाही. साधूनं सांगलं अरे इथे पोटी होईल मुसळ, यादव कुळाचा काळ. मग घाबरले. बाहेर आली चिंका काढली, त्यातून एवढंसं मुसळ पडलो. गावात गेले म्हातारे लोक म्हणत अरे असे साधूला पाहिले बोलणारे, जा बारीक करा प्रभात क्षेत्र नेऊन टाका. आता तर त्यावेळेचं प्रभात क्षेत्र म्हणजे आता तो सुरती सोमनाथ आहे गुजरात मध्ये. गेले बारीक केलं, चूर्ण ते देऊन टाकलं, वाचवणे ते गिळलं. कथा मोठी आहे. त्याच्या लहू झाल्या. यादव यादवाचा नाश करायला लागला. नाश झाल्यानंतर सुरू झाला कलह. समजा आपल्या घरात जर दारू आली तर कलह सुरू झाला, समजून चालला. आपलं काहीतरी अन्यायाच्या धनाला सुरुवात झाली. हो उत्तम व्यवहारे जोडून या धन उदास विचारे वेच करी.
कब्बा डब्बा करून आणलेला पैसा वाईट मार्गाने जाते, वाईट मार्गाने नेते आणि अधोगतीला नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाचा शब्द आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार. व्यवहार कसा करावा, कसा पैसा कमावा, बरं किती कमावला काही फायदा नाही त्याचा. मस्त आपली चटणी भाकर आनंदानं रोजी रोटी कमावा, पैशाच्या थप्पे लावा. पैसा वाईट नाही, परमार्थाचा समय आला बुंदी आपली. लोक खाऊ घालणारे भरपूर आहे, काय करसान त्या पैशाचं. त्या परमार्थात जर खर्च झाला तर चांगलं. कोणी आजारी असेल त्याला दवाखान्यात, तो म्हणते आम्हाला देवच भेटला, लुटून द्यावं लागतं काय. त्या दिवशी आपण सांगलं नेह विक्रमनाशस्तो प्रत्यवायवन विद्यते. स्वल्प शब्द वापरला, 5 एकरातली एक टिफणी ठोबाची, काय बिघडते. पण त्यात बी ते विठोबातलं खोलते आणि बोंड बोंड खोलून विठोबाला नेऊन देते. चालत नाही. हे जो संकल्प केला तो पुरवला पाहिजे. बोलूच नका, देव भुकेला नाही. मग बोलले ना, समर्थान सांगलं बोले तैसा चाले त्याची वंदावी. काय करावं लागते माणसाले हो, साधं सोपं चांगलं आचरण करा. सर्व हे उद्धवाले समजलं, परमात्माने जे धामाला जाते, जगाचे विश्राम धाम परमात्म्याचं धाम आहे, हे उद्धवाले समजलं. एकांतात उद्धवानं पाहिलं. वंदोनिया श्रीकृष्ण चरण, उद्धव काय बोले वचन. काय झालं, रडायला लागला. उद्धवाशी थापटून सावध करी जगत जीवन. उद्धवानं सापडलं, सावध केलं. परमात्मा म्हणते, जैसे वैयसेच्या शेवटी वियसे जैसे वांदोटी, मग आनंदे त्रिपुटी ना तुला घे. परमात्मा म्हणे मी निज धामाला जात असताना मध्ये उद्धव सापडला. सावध केलं आणि उद्धवाले सांगितलं. उद्धवा आतापर्यंत मी कोणाला सांगितलं नाही. जे न संगे वसुदेव देवकीशी, जे न संगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य ज्ञान तुझशी कथी येले रे. जे कोणाला आजपर्यंत सांगलं नाही ते तुले सांगलं. तू आता द्वारकेत राहू नको, पण जाताना तुला मैत्री ऋषी भेटतील, विदुर भेटतील, तैरे हे नीती सांगू. एवढं सांगू परमात्मा निजधामाला जाताना नाथ माऊली सांगतात, निजधामा निगता श्रीकृष्ण. परमात्मा निजधामाला जात असताना जरी उद्धव न करिता प्रश्न, तरी हे परमामृत कैसे प्राप्त. जर उद्धवानं हे प्रश्न विचारले नसते तर तुम्हा आपल्याला भागवताची प्राप्ती झालं नसतं. धेनूच्या ठाई क्षीर पूर्ण, गाईच्या काशेत दूध आहे, परी हातानं ये वसावीन. लय दान मांडेलाय, वटलून नेलाय, गाय आहे दुधाची होईल, पण हातानं ये वसावीन. वासरू सोडल्याशिवाय ते गाय पणावत नाही. तस परमात्म्याने जर तेची श्रीकृष्णाचे पूर्ण ज्ञान उद्धवे जान प्रगट केले. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. उद्धव निघून गेले. परमात्मा निजधामाला जाणार म्हणून समुद्रात जिकडे तिकडे जलथल पाणी होतं. वडाच्या पानावर बालकृष्ण मुकुंद परमात्मा डाव्या पायाचा अंगठा सोबत असताना ज्या मार्कंडेयाची 14 कल्प आयुष्य, मार्कंडे ऋषी होते 14 कल्प, आपल्याला 100 वर्षात होत आहे. 14 कल्प आयुष्य मार्कंडेयाची परी राहिला ताटीशी. एकच ताटी होती, त्या ताटीवर बसे आणि पाणी आलं तर तेच अंगावर घे. त्या मार्कंडे ऋषीला पाहिलं, श्वासे घेतले ओढून, तयाशी असावे सकळही ज्ञान, म्हणून दिदले सोडून. म्हणून त्यांनी मार्कंडेय पुराण निर्माण केलं आणि त्या मार्कंडेय पुराणामध्ये सर्व सृष्टीचं वर्णन केलं. म्हणून माऊली सांगते, ज्या निजधामाच्या ठाई कार्या कारण दोन्ही नाही, ते निजधाम माझे पै. त्या धामावर कोणीच जात नाही. परमात्मा 15व्या अध्यायात सांगत असताना सांगतात, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका, यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम मम. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. त्या मार्कंड पुराणामध्ये वर्णन करेल आहे. 4 मुक्ती आहे, स्वरूपता, समीपता, सलुकता आणि 4थी ब्रह्मसायुज्यता आहे.
हो, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 4 धाम आहेत, बद्रीनाथ द्वारका जगन्नाथ रामेश्वर. प्रलय 5 आहे, नित्य प्रलय, प्रलय ब्रह्मप्रलय, ब्रह्मांड प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. हो, कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, सत्ययुग आहे, द्वापार युग आहे. तर कृतयुगाची संख्या आहे 17,28,000. द्वापार युगाची वर्ष संख्या आहे 12,96,000 आणि द्वापार युग 8,64,000 आणि कलियुगाची आहे 4,32,000. त्यातले फक्त 5,000 वर्ष झाले आणि वर 125 वर्ष झाले. म्हणजे कलियुग लागून 5,125 वर्ष झाले. आता समय जवळ आला. अजून तर किती राहिले? 4,32,000. त्यातले 5च झाले. किती वेळा जन्म यावा लागेल याचा काही अंदाज नाही. म्हणून या सकळाचे असा विज्ञान म्हणून केले मार्कंडेय पुराण. आता माऊली सांगते नित्य प्रलय म्हणजे झोप. माणसाला जर झोप नाही आली तर माणूस मरते. प्रलय म्हणजे आकाशात सोसाट्याचा वारा सुटते. ब्रह्म प्रलय म्हणजे जिकडे जिकडे पाणी पडते. आणि ब्रह्मांड प्रलय म्हणजे आकाशात 12 सूर्य उगवतात. या प्रलयाचं वर्णन केलं. आणि आत्यांतिक प्रलय सांगला. आत्यांतिक प्रलयाचे वर्णन अखंड करिता नामस्मरण. तो अत्यांत प्रलय बोलला जाण. आत्यांतिक प्रलय कोणता? नामस्मरण. ज्याच्या मुखात नाम आहे, ज्याच्या मुखी तो चित्र लोक त्याचं सुखी. हे 335 अध्यायाचं भागवत सांगत असताना शुकाचार्यानं राजा परीक्षितीला सांगितलं. व्यास महाराजांनी शेवटचा श्लोक लिहिला. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनम. तेच नरहरी बाबांनी सांगलं 12 स्कंद भागवत असे नामाची. म्हणून माणसाचा जन्म भेटला. भागवत म्हणजे मरणाची आठव. भागवत म्हणजे विठोबाचं भजन. याच्या करता हा तुम्हा आपल्याला देह भेटला. आणि त्याच्याच करता आपण भाग्यवान आहोत की नरहरी बाबाचं दर्शन आपल्याला झालं. तुमच्या गावात नरहरी बाबाचा आश्रम आहे. असा आश्रम कुठेच नाही. त्याला आत्मज्ञान संस्था म्हणतात. म्हणून माणसाने येता जाता माऊलीचं दर्शन घ्यावा, त्याचं भजन करावं. याच्याकरता हे आश्रम आहेत. आश्रमाचं दुसरं साधन कोणतंच नाही. पैशाची साधना नाही, पैशाची कमाई नाही. आश्रम म्हणजे म्हणजे नाही, श्रम म्हणजे दुःख. ज्या ठिकाणी दुःख नसते त्याला आश्रम म्हणतात. आणि तो आश्रम तुमच्या गावात झाला. आणि आमचे गुरुबंधू सुनील भाऊ यानं फोन केला, महाराज भागवत करा लागते. म्हणून तुमच्या प्रेमामुळे, नरहरी बाबाच्या कृपेमुळे 5 दिवस आपण या ठिकाणी बसलो. तुम्ही शांत चित्तानं ऐकलं. कोणी बोललं नाही, कोणी काही म्हटलं नाही. हे तुमच्या लोकांचं प्रेम आहे. म्हणून मी या ठिकाणी बोलू शकलो. नाही तर तुम्हा आपल्याला सर्वेले सुनील भाऊले माहित आहे की मी काम करणारा माणूस आहो. भागवत करणारे लोक, कीर्तनकार लोक वेगळे असतात. पण हे नरहरी बाबांनी सांगलं त्या हिशोबानं बोलावं लागते. म्हणून या 5 दिवसात जरी कदाचित काही चुकीचा शब्द निघला असेल, तुम्ही माझे मायबाप आहे म्हणून लेकराले माफ करा. आणि या 335 अध्यायाचं वर्णन कोणीच करू शकत नाही. म्हणून बाबांनी सांगलं विठोबा विठोबा म्हटलं की सर्व भागवताची प्राप्ती होते. जन्म मरण चुकते आणि माणसाचं कल्याण होऊन परमात्माची प्राप्ती होते. याले भागवत म्हणतात. म्हणून तुमच्या सर्व सहकार्यांना भागवताची पूर्णता झाली. उद्या सकाळी मंडळी सांगतील तसं 10 ते 10:30 भागवताचा सार, 11:30 ते 12:30 काल्याचं कीर्तन होईल. तरी सर्व लोकांना येणारे बिन येणारे शेवट लोक नसतील आले तरी काल सर्व लोक या आणि आनंदानं हा नरहरी बाबाचा 17व्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा करा. लहानापासून तो मोठ्यांना नमस्कार करतो. कालचा दिवस आनंदानं चांगला करा. भागवत झालं असं मी जाहीर करतो. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. जय नरहरि मा, 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 जय रामा. जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय सद्गुरु जय नरहरि मा, जय बाबा.
जय नरहरि मा जय नरहरि मा जय बाबा जय नरहरि मा जय सद्गुरु जय नरहरि मा जय बाबा कृष्ण भगवान की जगन्नाथ भगवान की जगन्नाथ भगवान की हे रामचंद्र भगवान की हनुमंत बाबा की गजानन महाराज ज्ञानेश्वर भगवान आदिशक्ति मुक्ता